हॅलो, मी वर्षा. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे ओल्या तुरीची आमटी बनवणार आहे हिरवी मिरची घालून. आणि या तुरी गावाकडून आणल्या होत्या आम्ही. जरा करायला वेळ झाला त्यामुळे जरासा हिरव्या पूर्ण नाही राहिल्या, पण ओल्याच आहेत अजून. तर त्याच्यासाठी मी इथं पेस्ट तयार करून घेतलेली आहे, लसूण, मिरची आणि कोथिंबीर टाकून. आणि आता त्याच भांड्यामध्ये आपण या ओल्या तुरी ज्या आहेत त्याची भरड काढून घेणार आहे आमटीसाठी. ओल्या तुरीची म्हणजे आमटी इतकी अप्रतिम होते. आमटी किंवा सुक्कं पण आहे ना, छान होतं. सो तिखट घालून पण मी एकदा करून दाखवेन तुम्हाला. सो गावाकडून आमच्या शेतातल्या या तुरी आहेत त्या आणल्या होत्या आम्ही येताना, गेलो होतो यात्रेला त्यावेळेस. सो एक मिनटं पिलो गेले होते त्यावेळेस. तर ह्या तुरी आता मिक्सरमधनं जरा भरड काढून घ्यायची पूर्ण. एक मिनिट, आमची सियारा इथे बघू शकताय. मी भरड काढून घेतले, जास्त बारीक अशी पेस्ट केली नाही, मोठेच ठेवले. तर आता आपण फोडणी देऊन घेऊया. आपल्याला त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली होती. सो त्याच्यामध्ये आता तेल घालायचं. कमी जास्त तुम्ही कसं खाता त्यानुसार घाला. सो तेल तापलं की त्याच्यामध्ये आपण जिरे घालायचे. इथे तेल तापलंय, त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी मोहरी टाकायची, 1 पाव चमचा. सो मोहरी छान अशी तडतडी द्यायची. मोहरी कधी पण कुठल्या पण फोडणीत टाकली की आपण छान अशी तडतडी दिली की फोडणी छान बसते. आणि मोहरी चांगली तडतडली की बाकीचे मग आपण टाकायचं. मोहरी जोपर्यंत तडतडत नाही तोपर्यंत दुसरं काही टाकायचं नाही. कुठले पण डाळीची जाई आमटी किंवा वरण आपण करत असेल तर मोहरी छान अशी तडतडी द्यायची कधी पण. सो इथं आपल्या बघा मोहरी चांगली तडतडले म्हणजे काय, मोहरी अशी तर असं फुटते, त्यानं ते टेस्टला छान होते. मग त्यानंतर जरा पाव चमचा आपण जिरे टाकायचे. त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता असेल तर टाका, नसेल तर स्किप केला तरी चालेल. सो जिरे पण आपले भाजलेत, कढीपत्ता पण तडतडलाय. सो आपण मोठ्या साईजचा एक कांदा मी बारीक कट करून घेतलाय, तो त्याच्यामध्ये परतायचा. कांदा छान अशी परतून मऊ सॉफ्ट घ्यायचा. सो कांदा सॉफ्ट झाला बघा, इथं कांदा छान असा सॉफ्ट झालाय आणि छान परतला गेलाय. त्यानंतर मी 1 चमचा खोबऱ्याचं वाटण घालणार आहे. खोबऱ्याचं वाटण हे ऑप्शनल आहे, मला घालायचं होतं. त्याच्यानं पण टेस्ट छान येते. तुम्ही असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तर चालेल. सो खोबऱ्याचं वाटण इथं घातलंय. त्याच्यामध्ये काय, नेहमीप्रमाणे खोबरं, लसूण आणि आलं, कोथिंबीर, जिरे असं टाकलं होतं. म्हणजे करून ठेवलेलं घरात मी वाटण, त्याच्यातलंच 1 चमचा मी टाकले. असेल तर टाका, नसेल तर ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल, स्किप केलं तरी चालेल. सो वाटण पण छान असं परतून घेतले बघा. छान असं वाटणला पण तेल सुटले. 1 चमचा असल्यामुळे पटकन भाजून जातं तेलामध्ये. सो छान असं वाटण भाजले. त्यानंतर आपला मिरची, लसूण आणि कोथिंबीरची जी मी पेस्ट केली होती, ती पेस्ट म्हणजे खूप बारीक पण नाही, जरासं ते पण भरडच करायची, म्हणजे आमटीमध्ये छान फ्लेवर येतो त्याचा. सो ते आता टाकून छान असं मस्त परतून घ्यायचं. मिरच्या मी कच्च्या घातल्या तर त्याचा कच्चापणा जाईल असं परतून घ्यायचं. तुम्ही ह्याच्यामध्ये ठेचाचा वापर जरी केला तरी चालेल. जो भाजून मिरच्या पण ठेचा करतो ते वापरला तरी चालेल. सो मिरची वगैरे सगळं छान असं भाजलं गेलं इथं. बघू शकता तुम्ही, छान असं परतलं गेले. आता थोडंसं आपण हळद पण घालायची ह्याच्यात. सो पाव चमचा मी हळद घातली. तर हळद पण छान असं मिक्स करून घ्यायची. थोडंसं हिंग घातले. सो छान असं 1-2-3 सेकंद परतून घ्यायचं. तर परतून घेतलं मी 2-3 सेकंद बघू शकताय. आणि इथे मी थोडंसं गरम मसाला घातलाय, 1 अर्धा चमचा. घालाच गरम मसाला, छान लागते, टेस्ट पण छान येते. सो गरम मसाला घातलाय. छान असं आता आपलं हे सगळा मसाला तयार झाला आहे. आता त्याच्यामध्ये जे ओल्या तुरीची जे भरड आहे सो ते टाकायची आणि
छान मिक्स करून घ्यायची मसाल्यामध्ये. सियारा चमचा कसा चालले बघा बाजूला. आता आवाज झाले मी व्हॉइस ओव्हर करायला गेले, पण मुद्दाम सियारा आमची मला करू देत नाही आमची पिल्लू. सो मस्त असं मसाला तुरी सगळं मिक्स करून घ्यायचं, ओल्या तुरीची भरड छान असं मसाल्यामध्ये. आणि ऑब्विसली आपण आमटी करणार आहोत तर पाणी घालायचं. भरपूर पण पातळ, तुम्हाला असं भरपूर पातळ करायचं असेल तसं पण करू शकताय, किंवा थोडंसं पातळ थोडंसं घटसर असं ठेवायचं असेल तर त्या टाईपमध्ये पण करू शकताय. पण मी तसं करणार आहे, खूपच असं जास्त आमटी पाणी घालणार नाही, थोडंसं त्याला घट्टपणा असावा असं करणार आहे आमटी. ज्यावेळेस मी तिखट करणार आहे तुरीची आमटी, त्यावेळेस एकदम पातळ पण करून दाखवेन. नंतर त्याची पेस्ट जरा बारीक करायला लागते त्याची तुरीची, त्याने ते छान होती ती पण आमटी. इथे बघा मी पाणी घातलंय. सगळं असं छान मिक्स करून घेतलंय. पाणी आणखीन थोडं लागेल आपल्याला घालायला, खूपच कमी, कारण की तुरी पण शिजणार ना त्याच्यामध्ये, सो खूपच घट्ट होईल, तर पाणी आणखीन घालायचं. हिचा इतका सुगंध घरामध्ये सुटतोय ना, कधी पण कुठल्या तिखट करा किंवा असं करा, कसं पण तुम्ही तुरीची जर फोडणी दिला आणि इतका मस्त सुगंध सुटतो ना तुरीचा शिजताना, खूप भारी वाटतं ते. असं बघूनच खावं असं वाटेल, एवढे छान लागतं तुरीचं आमटी किंवा भाजी काही जरी तुम्ही केला तर. इथं तुम्ही चवीनुसार मीठ घाला. सो छान असं मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेऊया आपण. छान असं मिक्स झालं की त्याला चांगलं उकळी फुटू द्यायची. उकळी आल्यानंतर आपण प्लेट खाली जाणार आहेस तू, थांबा. मी आणखीन थोडंसं पाणी घातलंय, घट्ट वाटतंय म्हणून जास्त. सो छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याला छान उकळी फुटू द्यायची. उकळी फुटल्यानंतरच प्लेट झाकून छान असं एक 10 मिनिटात शिजवून घ्यायचं. छान मस्त शिजतात लगेच, म्हणजे 10 मिनिटं लागतात शिजायला, कारण की त्याची भरड केल्या पटकन शिजतात त्या तुरी, ओल्या असल्यामुळं पटकन शिजून जातात. सो बघू शकताय उकळा लागली आमटी आपली तुरीची हिरव्या मिरचीची आमटी. आता प्लेट झाकूया आणि एक छान 10 मिनिटं शिजू दे. 10 मिनिटांना दाखवते तुम्हाला. सो छान असे बघा 10 मिनिटांना शिजवून घेतली मी तुरी. बघू शकता त्याला तरी पण सुटले वरती, आणि जरा चाखून बघितलं होतं मध्ये मी हलवून, ह्यावेळेस मला माझ्या मिरच्या तिखट नव्हत्या जास्त, सो त्यामुळे 1-2 मिरच्या मी मधून कट करून त्याच्यात टाकल्या तिखटपणा आणखीन येण्यासाठी. कारण जर मिरच्या तिखट असतील तर जे आपली हिरव्या मिरच्याची काही कुठलीही भाजी आमटी करतो ती चांगली होते. मिरच्या सप्पक असेल तर त्याला टेस्ट कमी लागते. सो इथे मी तुरी शिजली का बघायला लागले, तर तुरी शिजली होती, बघू शकता, तुम्हाला पण दाखव, छान अशी सॉफ्ट अशी शिजली होती. सो आपली तुरीची आमटी, ओल्या तुरीची आमटी हिरव्या मिरचीची तयार आहे. सो तुम्हाला कशी काय वाटते सांगा. इतकी भारी होते ना टेस्ट. तुम्ही भाकरीबरोबर, भातासोबत गरम गरम खाऊ शकता, खूप चपातीसोबत खाऊ शकता, खूप छान लागते आणि खायला पण चांगली पौष्टिक असते. ही नक्की ट्राय करा ही तुरीची आमटी, जरी कधी केली नसेल तर. सो कशी वाटली सांगा. तर आजचा हा छोटासा हिरव्या मिरच्या तुरीच्या आमटीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. बघा कशी दिसते जवळून. तर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. हाईपचं बटन दाबा आणि चॅनलला सपोर्ट करा. बाय, धन्यवाद.